चला, तर बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी आता माहिती पडत आहेत ॲप्समधल्या. सो खूप जणांना अजूनही समजत नाहीये, की आम्ही आमचं इन्कम कुठे बघायचं, जेनोलॉजी ट्री म्हणजे काय? तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आयडी ओपन केल्यानंतर मी सुरुवातीला लॉग आउट करते आणि मग दाखवते. इथे केल्यानंतर लॉग आउट केल्यानंतर आपल्याला आपली आयडी जी आहे ती साइन इन करायची आहे. त्यानंतर आपला जो आहे तो डॅशबोर्ड ओपन होतो. डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आणि रात्रीचे 11 वाजत आलेत आता. इथे माझा जो प्लॅन आहे तो दिसतोय. माझा प्लॅन हा प्लॅटिनम झालेला आहे आता. मी त्याला प्लॅटिनम करून घेतला. तो कसा केला ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत. सो ह्याच्यानंतरच थोडंसं खाली स्क्रोल करत करत यायचं आहे. खाली स्क्रोल करत आल्यानंतर तुम्हाला इथे जे आहे ते तुम्हाला तुमचं जे आहे ते टोटल इन्कम दिसतं, त्याचबरोबर टोटल पेआउटसुद्धा दिसतं. सो माझं इथे जे वॉलेट इन्कम आहे ते 10,800 रुपये आहे, जे की एका आठवड्याचं आहे. एका आठवड्याला जर 10,000 रुपये जर येत असतील तर आपल्याला अजून काय पाहिजे? खरं तर हे आमच्या अपलाईनपेक्षा माझं खूप कमी आहे, पण इट्स ओके. मी त्याच्यामध्ये खूप समाधानी आहे. आपण जितका बिझनेस करतो तितकं आपल्याला पेमेंट येणार आहे. सो खूप मोठी स्वप्न बघा, तुमचंसुद्धा पेमेंट असंच येईल. त्यानंतर इथे जे आहे ते टोटल अर्निंग आहे आणि टोटल पेआउट जे आहे ते इथे दिलेलं आहे. सो आता आज आहे सोमवार, म्हणजे आज मंडे आहे, उद्या ट्यूसडे आहे. तर ट्यूसडेला आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये पेमेंट येतं. सो इथलं जे वॉलेट इन्कम आहे तर ते इन्कम आपल्याला आज रात्री 12 वाजता हे पेआउट होतं आणि इथे 0 इन्कम होतं आणि पुन्हा ही अमाऊंट टोटलमध्ये येते. सो हे झालं आपलं इन्कम बघायचं. त्यानंतर आता जेनोलॉजी ट्री कसा बघायचा ते मी दाखवते. तर इकडे लेफ्ट साईडला 3 लाईन दिसत असतील तुम्हाला. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली इथे प्रोफाईल येतं, डॅशबोर्ड, KYC, लॉग आउट, सपोर्ट पेज, जेनोलॉजी ट्रीचं ऑप्शन येतं. सो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जेनोलॉजी ट्रीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे. तुम्ही जे आहे ते इथे हे पेज तुम्ही डेस्कटॉप साईटवरती सुद्धा घेऊ शकता. डेस्कटॉपवरती घेतल्यानंतर हे असं दिसेल तुम्हाला. हे डेस्कटॉपवरती घेतलं आहे मी, त्यामुळे हे थोडंसं पूर्ण दिसत आहे. सो इथे पुन्हा मी ह्याला डेस्कटॉपवरून मी नॉर्मलवरती आणते. नॉर्मलवरती आणल्यानंतर आता इथे माझा जो मेन आयडी आहे तो हा मेन आयडी आहे. सो त्याचं जे आहे लेफ्ट PV इथे तुम्ही बघू शकता 43,581 आणि इकडे राईट PV जे आहे ते 54,174 दिसत आहेत तुम्हाला. त्याचबरोबर लेफ्ट पॉवर जो आहे तर तो 81 आहे आणि राईट पॉवर जो आहे तो 10,674 हा माझा पॉवर लेग आहे. सो जे पिंक कलरमध्ये लिहिलेलं असतं तर ते पॉवर लेग असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. इकडचे जे आयडी आहेत लेफ्ट साईडच्या त्या 159 लागलेल्या आहेत आणि टोटल राईट साईडला 183 ह्या आयडी लागलेल्या आहेत. म्हणजे मला जे काम करायचं आहे तर ते माझ्या लेफ्ट साईडवरती काम करायचं आहे, कारण की माझा जो पॉवर लेग आहे तर तो 10,674 हा पॉवर लेग आहे. सो माझं जे टोटल इन्कम तुम्ही सध्या बघताय तर ते हे मेन आयडीवरचं आहे. 43,581 हे माझं टोटल इन्कम मला आलेलं आहे, हा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यातले जे 10,000 आहेत तर तो पॉवर लेग आहे. सो हे फक्त माझ्या मेन आयडीचं मी तुम्हाला सांगितलंय. सेम असंच माझ्या लेफ्ट आयडीचं पण आहे आणि माझ्या लेफ्ट आयडीला मी माझ्या भावाला जोडलं होतं. सो त्यानंतर इथे जे आहे तर इथे सुद्धा ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे, मी तिला जोडलं होतं आणि हा माझा राईट साईडचा आयडी आहे. सो त्याच्यावरचा सुद्धा मी तुम्हाला पॉवर लेग दाखवते. माझ्या राईट साईडचा जो पॉवर लेग आहे तो सुद्धा इथे तुम्ही बघू शकता. 45,762 हा माझा पॉवर लेग आहे. सो हे जे आहे ना तर आपल्याला
सर्वांनाच कोणालाही फक्त एका लाईनवरती काम करावं लागतं. आता ह्या आयडीवरती मला माझ्या फक्त राईट साईडवरती काम करायचं आहे. लेफ्ट साईडला ऑलरेडी इथे पॉवर लेग खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की कुठल्यातरी एकाच साईडवरती आपल्याला वर्क करायचं आहे. सो आपल्याला जर प्रत्येकाचा जर पॉवर लेग बघायचा असेल सो तो तुम्ही बघू शकता. आता ही माझी फ्रेंड आहे, सो हिचा मी पॉवर लेग ओपन करून बघते किती आहे ते दाखवते तुम्हाला. सो हिला सुद्धा फक्त एकाच आयडीवरती काम करायचं आहे, एका साईडला काम करायचं आहे. पॉवर लेग दिसतोय 41,862 रुपये हा पॉवर लेग आहे तिचा. सॉरी 41,862 हे टोटल आहे आणि 38,262 हा तिचा पॉवर लेग आहे. सो अशा प्रकारे आपल्याला आपला पॉवर लेग बघून कोणत्या साईडवरती काम करायचं आहे हे आपण स्वतः ठरवायचं आहे. सो आय होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.